ठाकरे एक विधायक गुंडागर्दी करता है, सांगितलं गरीब जो कामगार थे उनकी पिटाई का एक वीडियो वायरल हुआ है कैंटीन में, उसमें मेरे पार्टी का है, मेरे पार्टी का नहीं हो सकता। एसएनसी गटाचं आहे ना तो, त्याचं नाम ही एसएनसी है और क्या उससे उम्मीद कर सकते हैं। लेकिन ये भी मुझे लगता है कि कुछ ना कुछ चल रहा है। मुख्यमंत्री जी को बदनाम करने का कुछ तो साजिश चल रही है। तो मुख्यमंत्री उन्होंने उनकी अँटेना जो है ऑन रखनी चाहिए। आणि मला असं वाटतं की असं जर का कोण वागत असेल तर मुख्यमंत्र्यांनी असं मी ऐकलं की त्यांच्यावरती सक्त कारवाई करण्याचे आदेश दिलेत। करतात की नाही ते थोड्या दिवसात कळेल, नाहीतर मग मी म्हणेन की मुख्यमंत्र्यांचं त्याला पाठबळ आहे की काय। ही शिवसेना स्टाईल नाहीये आणि ते मुळामध्ये ते शिवसैनिक नातं नाहीच आहे, ते एसएनसी गटाचे आहेत। माझ्या परवानगीशिवाय युतीबद्दल कुणी बोलता कामा नये, संभ्रमाचं वातावरण याला मिळाल्यानंतर ज्या पद्धतीने राज ठाकरे यांनी पुढं चांगलं ना, त्याच्यात काय ते बोलतील ना त्याच्याबद्दल। त्याच्यात काय आपने बोला कि सीएम को बदनाम करने की कोशिश की जा रही है, इसका क्या संदेह, क्या मतलब निकाला जाए? इसका मतलब सीएम को बदनाम करने की कोशिश हो रही है। जानबूझकर ये सारी चीजें चल रही है, एक बड़ी साजिश है। इसके पीछे एक षड्यंत्र मुझे नजर आ रहा है, क्योंकि एसएनसी का तो दावा था कि वो चीफ मिनिस्टर बने, नहीं बनाया गया, तो उनको तो बेरहमी से वो इंतजार कर रहे हैं। अभी संजय गायकवाड़ कह रहे हैं मुझे मार्शल आर्ट आता है, जूडो कराटे सब आते हैं और भी मारूंगा। तो मुख्यमंत्री को कौन सी आर्ट आती थे देखते हैं। काय ही अशी फालतू लोकांना महत्व देण्यापेक्षा जे गिरणी कामगार आहेत, शिक्षक आहेत, शेतकरी आहेत, ह्या लोकांसाठी हे विधिमंडळ असतं। हे असे जर का लोक त्याच्यात यायला लागले आणि अशा पद्धतीने वागायला लागले तर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावरती तातडीने कारवाई केली पाहिजे आणि दाखवून दिलं पाहिजे की आमचा कारभार हा कसा आहे। नाहीतर जे मी म्हटलं, परवाच म्हटलं की खरा जो भाजप होता त्याचा खून झालाय आणि त्याचे हत्यारे हे सगळे बसलेत की काय असंच वाटतंय। विरोधी पक्ष नेता नाही आहे।